म्हणला मी 20-25 वेळेस चारीधाम केले, कोणी म्हणे माझी एवढ्या वेळेस काशी झाली, एवढ्या वेळेला मी द्वारकेला गेलो, एवढ्या वेळेला रामेश्वरला गेलो, एवढ्या वेळेस जगन्नाथपुरीला गेलो. हे सगळं काही माणसं सांगत असतात. त्याला विचारलं तू पंढरपूर पाहिलं का? नाही. मग तो काहीच नाही झालं, काहीच नाही झालं असं मी नाही सांगत. कितीतरी पुरावे सांगतात पुराणाचे. इतकं पंढरपूर मोठं आहे, इतकं मोठं आहे. तीर्थ केली कोटी वारी, नाही देती पंढरी, नाही देती पंढरी, नाही देती पंढरी. कसा गोड पुरावा आहे. तीर्थे केली कोट्यावरी, रे तू नाही देखिली पंढरी. पंढरी नाही पाहिजे की कामच संपलं. पुन्हा काही विषय नाही तिथं. कारण ज्या भगवान शिवजीच्या दर्शनाला आपण जातो का कधीतरी, ते शिवजी रोज पंढरपूरला येतं. त्रिशूळ डमरून घेऊन आला, त्रिशूळ डमरून घेऊन आला, रंभादिक नाचती उभा जोडोनी हात. रंभा टीव्हीतल्या नाही रणपाटी, आता मेलेले पाहायला भेटतात. 22 वर्षापूर्वी मेलेल्या ते गाणे काय मेमरी कार्डात कुठे बी असते त्यांना, कोचलं की दिसत टीव्हीवर सगळं. रंभा, उर्वंशी, मेनका, तिलोत्तमा, अप्सरा रोज सकाळी. देव स्त्रिया सुद्धा अगोदर एक पंचप्राणार्त्या घेऊन, पंचप्राणार्त्या घेऊन देव स्त्रिया येती, रखुमाईच्या पती. भावानं गुरुजी भावानं ओळखतात. नुसत्या त्यांच्या बायकाच येत नाहीत. ए सुरवराची दाटी उभी जोडोनी हात, सुरवराची दाटी उभी जोडोनी हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, चंद्रभागेपासून महाद्वारापर्यंत सुरवर म्हणजे देवता, सगळ्या देवता, सगळ्या देवता. करून करून किती तीर्थ करणार आहेत तुम्ही. समुद्र साथ येत. समुद्रात स्नान कसं करावं याचं नीतिमूल्य आहे, चौकट आहे, मर्यादा आहे. नाही करतायत कधी बी स्नान. शास्त्र येत तीर्थे काळे रीती. काही काही तीर्थ ठराविक पर्वणीला तुम्हाला प्रसन्न होतात, एरवी नाही, एरवी नाही, एरवी नाही, एरवी नाही. मग आपण काशीला जाऊ, ज्याच्या संग गेलो त्याचे तिकटाचे पैसे बुडिले, त्याची काशी केली. आणि पुन्हा वर थुत्तर करून सांगतो, मसडा वळडाताना खाली पाहून कधीच वडत नसतात. शेतकरी शेतकरी का मसडवरी पाहूनच हे करीत असते. मसड मग वरी थोत्तर करून सांगतो आपली काशी झाली म्हणून मी लग्नातलं खात नाही. तो काय काय खाल्लं सुंबळ्या.
आदिवासीला त्याबद्दल दुमत नाही. माझ्या वारकरी संप्रदायाची स्थापना ज्यांनी केली त्यांचं अधिष्ठान काशी ते. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी सप्तयों के बाबा. काल जर आपल्याला कोणी प्रसन्न केलं ना कालचा पाऊस पाडून तर भगवान शिवजींची कृपा आहे बघ. त्यांनी डोळा उघडल्यामुळं जयचे रानं आसुदी राहिलेत. वलवाळली आता डबल पेरण्या करतायत त्या ज्वारीच्या. येती ज्वारी आता चांगल्या रानावर. कोणाची कृपा आहे? शिवजींची कृपा आहे. पण ते शिवजी रोज पंढरपूरला आहेत. त्या शिवजींचं आराध्य दैवत कोणतं? पंढरपूरचा मालक आहे. ठीक आहे, आपण करून 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 आम्ही पुराणात सांगतो, कीर्तनात सांगतो 350 तीर्थ येत. बाळ्यानं किती पाहिले? किती पाहिले गिरगावच्या बाळ्यानं? मी सांगतोय 350. तसे सगळे 360 आहेत. आणि हे 360 तीर्थ बापू पाहता रावळाची पाट तीर्थे घडती 360. मंदिरात जायला टाइम नाही ना तुला, गर्दी आहे ना, नुसतं पाठीमागून मंदिर पाहायचं. तीर्थे घडती 360. मग 360 तीर्थांना घडण्याची ताकद नुसतं मंदिराचं मागची भिंत पाहिल्यावर ही पंढरपुरातल्या भिंतीत ताकद आहे. म्हणून पंढरी सिजारे आल्यानो संसारा, याच्याकरता पंढरपूरला जायचं. बाकीच्या तीर्थाला नियम आहेत, नियम आहेत, नियम आहेत, नियम आहेत. मला सांगा, मातृगयेला जायचं असेल तर मातृगयेवर तर्पण त्याला करता येते ज्याची आई मृत्यू पावली त्याला. नाही करतायत तुम्हाला, नाही करतायत, नाही करतायत. पण त्याही सरस्वती नावाची गंगा आहे तिथं. त्या तीर्थाचं पुण्य सुद्धा ती पाठ पाहिल्यावर भेटते. म्हणून पंढरी से जारे आल्यानो संसारा. पशुपती नावाचा एक अधिष्ठान आहे, मला वाटतं नेपाळमध्ये असेल ते. नेपाळमध्ये हे पंढरपुरातल्या मालकाची 7व्या अवतारातली सासरवाडी नेपाळ. हिंदू राष्ट्र आहे. मग या नेपाळ नावाच्या देशामध्ये पशुपतीनाथ, तिथे लोणी न्यावं लागते. लोणी लोणी का? भीमाची गदा लागली होती. त्या ठिकाणी भगवान एका पशुच्या रूपात आलते. म्हणून रूप न कळालं म्हणून हाकलून देण्यासाठी गदा मारली. एका ठिकाणी डोकं केदारनाथ, एका ठिकाणी पाठ पशुपतीनाथ. लोणी 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 नियम आहेत तिथल्या पूजेचे. त्या नियम टाळला की संपला विषय. काय नाही, काय नाही, काय नाही. तुम्हाला एक सांगू का, बाकीच्या तीर्थावरच्या क्रिया चुकल्या की पाप लागते. बाकीच्या तीर्थाचा मंत्र चुकला की मंत्र चळे थोडा धराची होय वेडा. तुम्हाला एक सांगू, कालिदासासारखा पुराणाच्या नंतर संस्कृत मध्ये बादशाह कोणी झाला नाही. कालिदासाच्या नंतर बरं का. कालिदास हे कुठले होते माहितीये का? पंजाबचे. पंजाबचे नाही, सूरदास होते पंजाबचे. सूरदास आंधळा पंजाबी ब्राह्मण तेने सर्वेश्वर एक केला. बापू वाचिलं की फायदा होतोय असं वाचिलं पाहिजे. बहुश्रुत असावा, चांगल्याचा ऐकणारा असावा आणि जास्त वाचिणारा असावा, काम होते. खिशातले मोठे पैसे असले की बाजार करायला भेऊ नाही हो. हा झाला व्यवहार. बुद्धिवाद माणसाकडे भरपूर असला की लोक मानित असते, मानतेत लोक. सूरदास हे अत्यंत, कालिदास हे अत्यंत नाविन्यपूर्ण व्यक्ती होते. अहो कालिदासातल्या नगरीतल्या बायका विद्वान होत्या. आमच्या 500 महाराजाला दळत्याला इतक्या बायका अधिकारी होत्या. कालिदासाच्या नगरीतली गुरुजी तुमच्या समाजाची पोरगी पाणी भरायला गेली तर तिला एका तत्वसिद्धांतिक व्यक्तीने विचारलं, तू कोणाची आहेस? हर हर स्मरतम नित्य बहुजीव प्रतिपालकम तस्यहं कुलबालिका. माझ्या बापाच्या तोंडात सतत हर हर रे. बहुजीव प्रतिपालकम, बहुजीवाचा पालक करणारा मेंढपाळ. आणि त्याची पोरगी एका तत्वसिद्धांतिकाला म्हणत नाही मी धनगर समाजाची पोरगी नाही. बहुजीव प्रतिपालकम तस्याहं कुलबालिका. त्याचा कष्टाच वाला झाला घामानं.
शेळ्या मेंढ्या सांभाळणाऱ्या कुळातली पोरगी बापाचं नाव सांगत नाही, कुळ असं सांगते. काय विद्वान असेल कालिदास. त्याच्या गावातली सोनाराची पोरगी पाणी भरायला आली. ती म्हणली नाही मी सोनाराची आहे. शत्रु मित्र न जानाती चौर्य कर्म दिने दिने मधलं सोडून देतो. तस्य हम कुल बालिका. सोनाराच्या दुकानावर बहीण जरी गेली तर लाख इकावत लागतो. ते मण्यातला लाख काढून इकित नाही, त्याच्या सगळं इकित आहे. शत्रू मित्र न जानाती. आमच्या व्यवसायामध्ये मित्र नाही, शत्रू नाही, गोत्र नाही, बहीण नाही, चुलता नाही, काका नाही. तस्य हम कुल बालिका. पटका घामानं वाला झाला आणि फेकून द्याला सुमळ्यानं. तिसऱ्या क्रमांकाची पोरगी आली गुरुजी. कोळ्याची पोरगी होती, पाणी भरणाराची पोरगी. तिला विचारलं तू कोणाची आहेस? काही कर्म चुकल्यावर किती पाप लागतं याच्यावर सांगायला. पंढरपूर किती श्रेष्ठ आहे. कोणाची पोरगी आहेस तू? आकाले वर्षतम मेघम चतुर्मुखो नच ब्रह्मा वृषारूढो न शंकरा. आकाले वर्षतम मेघम तस्यहम कुलबालिका. चार तोंड आहेत पण ब्रह्मदेव नाही. वरी बसतोय पण शंकर नाही. आकाशात ढग नाही तरी पाऊस पडतोय. ते हाणणाऱ्याची मी पोरगी पखाल. वरचे दोंड दोन पाणी टाकायचे. मुंगा सोडल्याच्या नंतर मामा खालून पाणी पडते. खालचे दोन ब्रह्मदेव नाही. वरी बसतो हाल्या हाणायला पण शंकर नाही. आणि आभाळ नसताना पाऊस पडतय. तस्याहम कुलबालिका. ती म्हणली नाही मी कोळ्याची पोरगी आहे. याच्या शर्टाला घामाला इतकं उकडू लागलं. गुंड्या सगळं शर्ट फाडलं. तवा गुंड्या नव्हत्या, बंध होते. चढ बंध तोडले आणि बाराबंदी फेकून, बाराबंदी नव्हती, निमस्ती फेकून दिली. काय विद्वान असेल पोरी, काय विद्वान. अशा बऱ्याच पोरी होत्या पण बस झालं नाही इतकंच. विठाला विठाला. मग ज्या गावातल्या प्रत्येक समाजाच्या मुली जर इतक्या विद्वान असत्याल तर त्या गावावर ज्याचा आधार आहे ते कालिदास किती विद्वान असतील. किती विद्वान भाऊ का किती विद्वान असतील ते. आणि त्या कालिदासाचं एका देवतेच्या क्रियेमध्ये कर्म चुकल्याबरोबर कालिदासाला कुष्ठ झालता. कुष्ठ झालता. कुष्ठ. कालिदासाला कोड फुटला होता. कोड. शाप होता पार्वतीचा. कर्म चुकलंय तुमचं. भगवान शिवजीने विचारलं कराम की साधना. पुन्हा कोड नाहीसा झाला. बाकीच्या तीर्थावर नियम आहेत. इथं खटनट यावे शुद्ध होणे जावे. यावे शुद्ध होणे जावे. दौंडी पिटवी भावे तो का मेरा. दौंडी पिटवी भावे तो का मेरा. दौंडी पिटवी भावे तो का मेरा. खटिया नटिया आणि शुद्ध होऊन फ्रेश होऊन इथून निघ जा. काय ताकद आहे. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावो. 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 मूड पापी जैसे तैसे तरी कासे लावून. कडीला घेतले. कडीला घेतले विटेवरच्या मालकाने. इतका कृपाळू, इतका कृपाळू, इतका कृपाळू. ही व्याप्ती, ही ताकद फक्त पंढरपुरात आहे. पुन्हा एक मुद्दा सांगतो तुम्हाला. का तुकोबाराय म्हणतात पंढरपूरला जा. पंढरपुरातली चंद्रभागा पाहिल्यावर सगळे तीर्थ घडण्याची ताकद भेटते. अवघीच पापे तीर्थे
गडबड करायची नाही महाराज कधी. अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. सगळे सगळे तीर्थ एका टायमाला घडते, फक्त चंद्रभागा एकदा बघायची. हे झालं तुमचं आमची साधना. तुमच्या माझ्या सारख्यांनी आंघोळी केल्यावर तीर्थात पाप जाते. पाप क्षालन वितार्थायाम तीर्थराजा द्वयम त्वयम. त्वय म्हणजे पाणी. पाप क्षालन वितार्थायम तीर्थराज द्वयम त्वयम. ते पाणी आपलं पाप संपून टाकतंय, पण पाप कुठं जातंय त्याच्यात. मग मळालेली तीर्थ शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येतात. मी म्हणत नाही, शंकर सांगे ऋषी जवळी सकल तीर्थे माध्यान काळी. येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण. मग 349 गंगा मळाल्यावर शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येतात. त्या पंढरपूरला 349 तीर्थाला शुद्ध करण्याची ताकद पंढरपुरात आहे. म्हणून पंढरी सिजारे आल्यानो संसारा. एक पुरावा सांगतो. काकड्यामध्ये रोज एका व्यक्तीचं नाव घेतल्या जाते. त्याचं नाव आहे अरुण. कधी घेता तो? उठारून उदय प्रकाश झाला घंटा गजरा करणे नाला. हरिकव घरा गुरु धारा काकडा रती समयाचा. अरुणोदय प्रकाश झाला. अरुण हा फार भारदस्त माणूस आहे. फार भारदस्त. त्याचं कुळच भारदस्त होतं. पाटील मोठं होण्यासाठी वंशाची कृपा लागते बरं भाऊ. असं होत नाही. बोलत असेल तुम्ही मोठी माणसं माझ्या पुढे बसून ऐकता, ही माझी ताकद नाही. आमच्या वंशात एखादा पुण्यवान व्यक्ती होऊन गेला असेल, त्यांचा आशीर्वाद पडला असेल म्हणून बाळ्या महाराष्ट्रात फिरतोय. आपली काय ताकद? वंशाची कृपा आहे. मग पुढे बाकीच्या कृपा असतात, मग आत्मकृपा वगैरे कृपा, पण अगोदर पूर्वजांची कृपा लागते. एक पुरावा आहे. का म्हणे बहुपुण्य केले जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. तसा कृपा करतो का देव? मागचं पुण्य लागेल. मागचं तो या भावा सापडला म्हणे होता मागचा ठेवा. मागचं गठुडं लागेल ना. मागचं गठुडं. ज्याच्याकडे गठुडं शिल्लक आहे का त्याला खताला अडचण नाही. मागचं बँकेतलं गठुडं. पैसे जर असतील ना, आणायचे बँकेत खतान बियाण. आणि लोकांकडून घ्यायचं म्हणल्यावर टाइम निघून जातो. नक्षत्र सांगितले ना, आळंदीतल्या मालकांनी सांगितलं पेरणी वेळेत करायची. सुक्षेत्र आणि ओलटे बीजही पेरीजे गोमटे. आलोट फळ भेटे परिवेळे की गा. जवळ पैसे नसल्यावर तुम्हाला एक सांगू का गुरुजी, आमले मामा तुमच्या लहानपणी लय लोकायचा पोळा. गुळ दुकानातून 4 वाजता गुळ घरी आणायचा आणि तिथून पुढे पुरण वाटायचं. इतकी परिस्थिती होती. रांगेला लागावं लागायचं किराणा दुकानदाराच्या. ते नगदीवालं गिऱ्हाईक काढीत होतं आणि मग उधारीनं गुळ उपरण्यात बांधून न्यायचा. ती बाय तो ती डाळ शिजित होती आणि मग 5च्या नंतर पुरण वाटायचं. कशाची ताकद? गठुडं शिल्लक नसलं की. ह्या झाला व्यवहार. पुण्याचं मागच्या वंशात गठुडं असलं की माणसं मोठी होत असतात. तसा मोठ्या वंशातला अरुण होता. सूर्याचा रथ आणणारा माणूस होता तो अरुण. आणि या मोठ्याच्या संतीतल्या माणसाला किंमत असती. याला कोणामुळे किंमत आहे? त्याचा मालक मंत्री आहे ना.
त्याचा मालक अधिकारी म्हणून त्याच्या पियला किंमत असते, त्याच्या नोकराला किंमत असते. अहो उंदर दिसलं की मारतेत माणसं, उंदर दिसला की मारतेत, खटके लावू लावू मारतेत. आता प्याड निघलेत उंदर मारायचे, त्याच्यावर शेंगदाणे ठुले खाल जात पाय अडकते. उंदर दिसलं की मारतेत, पण गणपतीच्या जवळ गेले की पाय पडतेत. संगतीचा महिमा आहे ना. मोठ्याच्या जवळ गेलं की माणसाची किंमत वाढत असती किंमत. हो, तुम्हाला एक सांगतो, काळ कुठेही दिसू द्या माणसं जपते, पण वंगणाचा नळा गाडीलाच अडकिल्या नाही. हो, त्याला किंमत आहे. फक्त शहाणे तिकून बसत नव्हते, इकाड्या बाकाळाला बसत. नळा कोणी कोण बी नसते बरं अडकीत मामा. नळा अडकवायची दिशा असती बैलगाडीला कोणी कोण. ज्यांच्या पॅन्टीवाल्याने काय माना हल नका, तुम्ही दुसरेच नळे पाडेत, हे नळे काय कळणार आहेत तुम्हाला. ते नळे कधी कधी ध्यानात ठेवत जा. किंमत असती, किंमत. नळ्यातली वंगारी असती का, तिला एक तार असती गज, आणि तिला खालून एक धुडका असते, बारीकसा असते 6 इंच, आणि रुंदी असती इतकीच, आणि त्याच्या मुदनीला गाठ मारलेली ते नळ्यात घालते ते. हो, ते धुडकं तोडून टाकल्यावर नळान वंगारी काय कामाची नाही. ते जपावं लागतंय, जपा. तिच्यामुळं सगळी गाडी आवाज देत नाही, कुई 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 आवाज देत नाही. पाच ताकद खुशी असती. काही कधी कधी साधं समजायचं नाही बरं, असं कधी म्हणायचं नाही. म्हणून एक मन होती धसकाटाल कसपट समजायचं नाही. घुसल्यावर कळत ते पायात, मग चांगल्या डॉक्टरच्या हातानं ऑपरेशन करावं लागतंय. म्हणून असं कधी कोणाला साधं समजायचं नाही. विठाला विठाला संगतीचा प्रताप असतो, तो ताकद आहे. हो, सांगतो ना. कर्मकांड करीत होतो ग्रामजोशी मी. पण सत्यनारायण केला एक जणाचा. पण सत्यनारायण करायचं म्हणल्यावर जेवण छान होतं, मग वरी विडा पान सुपारी लागती. त्या माणसानं पान आणला, कात आणला, विक्रांत पाटील चुना होता, सगळं होतं, सुपारीत नाही. मग सत्यनारायणाच्या पुढे आम्ही जे सुपाऱ्या 9 ग्रहाच्या होत्या, आणि एक सुपारी वरुणाची असती पुढे एक अगोदर. गणानंद्वाम गणपते गवामहं गवप्रिया, वरुणाची पूजा. पण जवरक ते तांदळावर येतो रग गणपती. आणि म्हणले सुपारीचा काय काय नाद, मग लगेच उत्तर पूजा. सांगम नवग्रहेस्ततेवचा. आपली 8व्या दिवशी उत्तर पूजा झाली कथेची, आहे का नाही. कळस तसाच होता आपला ठोल्याला. विठाला गडबड असती काय काय लोकायला, म्हणून त्याने उचलत नव्हता. विठाला मी जरा 27 वर्षापूर्वी कर्मकांडात होतो, म्हणून मला दिसला न तो कळस. मी आणले 9 ग्रह. मला म्हणून लागले, बाळ्या तुला हानूच पाय आम्ही. त्यानं रावणाला पालथ केलं तर बाळ्याला किती मोजला असतं, म्हणून उचलला होता तो. मग आता ती सुपारी तिथं येतो गणपतीनं आडकी त्यात आल्यावर. मग म्हणतेत का तिला गणानंत्वां गणपते गवामहं गवप्रिया. शुद्धोदक स्नानम उष्णोदक स्नानम घृत स्नानम दधी स्नानम शर्करा स्नानम मधु स्नानम. मंगाच्या झाले गुरुजी तिला आंघोळ. आता ती आडकी त्या चर 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 तिथं वरुणाच्या जवळ येतोपर्यंत गणपती. आणि इकडे आली की किती किंमत आहे तिथं आल्या. स्नान आहे स्नान. पुन्हा वेदाच्या मंत्राच्या घोषात मंत्र म्हणाल भूदेव, आणि तिला स्नान यजमान घालतोय. असू द्या केवढा बी, त्याला करावं लागेल ना पूजा तिथं. मग संगतीतली ताकद इतकी मोठी. तिथून गेलं की सुपारी, आणि तिथं येतोपर्यंत गणपती. इतकं मोठं अधिष्ठान असतंय मोठ्यांच्या संगतीत. विठाला विठाला. अरुण हा मोठ्यांच्या संगतीतला माणूस आहे, मोठ्यांच्या संगतीत. अरुणाचा भाऊ मोठ्याच्या संगतीतला, विटेवरच्या मालकाच्या दरबारात आहे गरुड. आणि त्या अरुणाला एक पाप लागलं. जरा आईला चुकीचा शब्द बोलला होता. अरुण चुकीचा शब्द बोलला होता. सज्जनांनो, कीर्तनातलं काही घेतलं न घेतलं नका घेत जाऊ, पण संसारात जितक्या पोषक गोष्टी तितक्या घेतल्या पाहिजे. घरातले सर्वश्रेष्ठ कोण देव असतील तर मायबाप, त्याच्यापेक्षा मोठं कोण नाही. घरात सर्वश्रेष्ठ कोण असेल तर माझ्या माईनो
घरातले ज्येष्ठ लोक, सासू असेल आजच सासू असेल, सासरा असेल आजच सासरा असेल, चुलत सासरा असेल चुलत सासू असेल, हे घरातले ज्येष्ठ लोक आपल्यासाठी देव आहेत. देव आहेत, देव आहेत, देव आहेत, देव आहेत. मायबापाची तर शक्ती इतकी मोठी सांगितली. मला वाटतं त्या दिवशी कीर्तनात बोललो का नाही काय माहीत, काल्याच्या कीर्तनात, पण आपण कुठंतरी बोललो. मायबापाला जगविण्यासाठी द्रव्यच नाही, द्रव्यच नाही, द्रव्यच नाही. आणि बाजूला स्वतःच्या हद्दीत अन्न मंदिर होतं, ते धर्माचं मंदिर होतं. आणि त्यानं विचार केला आता भाकरी नसले तर मायबाप मरते. मग त्यानं ते धर्माचं मंदिर विकलं आणि त्याच्या पैशावर मायबाप जगिले. तया लागी विमान पाठविले. धर्माचं मंदिर विकलं तरी हरकत आहे, पण मायबापाला मारू नकोस. हो, मायबापाला मारू नकोस. तया लागी विमान पाठविले. जगाच्या मालकानं पार्षद पाठिले, त्या विमानात बसिलं. तर देवदेव करणारे लोक म्हणले यान मंदिर विकलं होतं. त्यानं मंदिर पते खेळायसाठी नाही विकलं. त्यानं मंदिर वांगे लावण्यासाठी नाही विकलं. त्यानं मंदिर माय आणि बाप जगण्यासाठी विकलंय. त्याचं पुण्य ब्रह्मदेवाला मोजता आलं नाही. इतके मायबाप मोठे येतो, इतके मायबाप मोठे. आणि एक चुकीचा शब्द केलता की तुला दुसरीच्या इथं भांडे घासावं लागतील असा शाप. जावं लागलं माईला त्या शापामुळं. पोरग काय साधं होतं का ते? सूर्याचा रथ हाकणारं पोरग होत. वारकरी संप्रदायाने सकाळच्या काकड्यात सूर्याचं नाव नाही, आधी अरुणोदय प्रकाश झाला घेतलंय. सूर्योदय झाला कुठं म्हणते? इतकं मोठं पोरग. पण पाप संपवायची ताकद फक्त पंढरपुरात. लय तर्पण विधी केला, लय गंगेच्या आंघोळी केल्या, दक्षिणेकडे तोंड करून आपल्यासारखे हजारो लोक मंत्र म्हणण्यासाठी होते. व्यालाक्षापसव्यो यज्ञोपवितो आपसव्या सव्यापसव्य स्थितो होती लांजनो हो रक्तचंदनो यताधिष्ठितम लोकत्र हो नारायणो. नाना प्रकारचा नागबळी, त्रिपिंडी, आपतिष्ठी वाटेल ते तर्पण विधी केले, पण पाप नाही संपलं. नुसता रस्ताच धरला पंढरपुराचा. मानवी रूप घेतलं. ते रूप होतं बापू कुर्मदासाचं. रस्त्याला लागले आणि पंढरपुरातले मालक आले. पितांबराने तोंड पुसलं आणि मांडीवर घेतलं कुर्मदासाला. तोंडावून हात फिरिला. म्हणले देवा पंढरपूरला याचं. झालं तो संपलं इथंच. आणि लहुळला समाधी दिली, लहुळला समाधी दिली. आणि आदेश ठोकला माझ्यापर्यंत नाही येणं झालं आणि लहुळला दर्शन घेतलं तरी महदर्शन झाल्याचं पुण्य प्राप्त होतंय. कुर्मदासांनी सांगितलं देव, कुर्मदास म्हणजे अरुण भाऊ काका, म्हणले देवा मला इथं समाधी दिली, माझ्या दर्शनाला लोक येणार, माझा उत्सव करायलेत, माझी यात्रा होती, पण मी तुमच्याकडे येत होतो, मी आईला बोलल्याचं पाप. अरे अरुणा, ज्या दिवशी पंढरपूरला जायचं म्हणलास त्या दिवशी पाप संपलंय. तर पंढरपूरला आल्यावर तर लांब, नुसतं पंढरपूरला जायचं म्हणलं की पाप संपलं अरुणाचं. इतकं पंढरपूरला जाऊ म्हणण्यात ताकद आहे, तर गेल्यावर किती पुण्य असेल. म्हणून पंढरीसी जा रे मला असं वाटतंय पुरावा असा सापडा बापू. एक जण म्हणला मला पंढरपूरला जायला टाइम नाही. पंढरपूरला गेल्यावर मला चंद्रभागेत आंघोळ केल्यावर विक्रांत पाटील सर्दी होती असं तो म्हणू लागला. तर महाराज म्हणले चंद्रभागेत जाऊ नको, आंघोळ तर करूच नको, म्हणले पाय पण धुवू नकोस, चंद्रभागेत बूट घालून पण जाऊ नकोस, तिथले खडे टोचतील तुला. बूट जर नरम असला तर जाऊच नको, तिथल्या वातावरणानं तुला सर्दी होईल, खोकला येईल, जाऊच नको. फक्त पंढरपुरात मोठ्या गाडीत बसून जाय आणि पंढरपुराची शिव लागली की गाडीतून खाली उतरू नकोस, दोन्ही पाय काढू नकोस. एकच पाय असा गाडीचं दार उघड आणि एकच पाय असा पंढरपुरातल्या मातीत टेक. झालं तो पंढरी पावलं परी ऐसा ठसा नामाचा. पंढरी पावलं परी ऐसा ठसा नामाचा. पंढरी पावलं परी ऐसा ठसा नामाचा. पंढरी पावलं परी ऐसा
संपला. पुन्हा आपल्याला 10 मिनिटं काबू. 1:30 वाजता. हो, मला रेणापूरमध्ये आल्यावर जरा अक्कल राहत नाही टाइम पाहायची. हो, गुंगतिकानी कॅशिट इथं आल्यावर. प्रेमाचं गाव आहे तुमचं. बर बर बर. हो, उलटी होईल इतकं नाही तूप खाल्लं पाहिजे. पण मला मागच्या कीर्तनातच म्हणले तुमचा मोबाईल हिसकून घ्यायचा भाऊ काका म्हणले. आज त्या दट्यान पाहिलाच नव्हता मोबाईल. काशीला 1 महिन्यात चालल्याचं पुण्य. वाराणसी चालता गोदावरीचा 1 दिवस. पण तिथं डुबावं लागतं बरं. हो हो, डुबावं लागतं. पंढरी पाऊल ऐसा ठसा नामाचा. महिनाभर काशीला चालल्याचं पुण्य. नुसता पंढरपुराच्या शिवारात 1 पाऊल टेकला की तितकी ताकद होती. वापसही म्हणले नुसता पाऊल टेकून. पावलं तुला पंढरपूर. इतकी शक्ती मोठी. हो, इतकी शक्ती मोठी. आणि म्हणून पंढरीसी जारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग. दिन या शब्दाचा अर्थ भिकारी नाही बरं. दिन या शब्दाचा अर्थ ज्याच्या अंतःकरणातले 6 बाजूला गेले अशा निष्पाप माणसाचा तो सोयरा आहे. देव सोयरा दिनाचा. अत्यंत. मला सांगा, इतकी माणसं डिवऱ्यासारखं पाहतेत एकमेकाकडं. इतकी डिवऱ्यासारखी पाहतेत. चोखोबार आहे शूद्राच्या कुळातले भाऊ काका. शूद्राच्या कुळातले. एखादी गोष्ट कळाल्यावर मी कीर्तनात बोलत असल पण चुकीचं काम करणाऱ्याला जवळ बसू देत नसल आणि त्याची जागा असेल तर मी त्याच्या जवळ जात नसल. मी लय छान बोलतो म्हणजे इतका निर्मळ आहे का? माझ्या सुद्धा अंतःकरणात लोणी तापिल्यावर कसं किती शहाण्याबाईनं लोणी धुऊ द्या, पण लोणी कढीलं की पातेल्याच्या बुडाला खरखर चिटकती. म्हणजे त्याच्यात खरखर आहे, आपल्यात जराशी तरी खरखर आहे. पण विटेवरचा मालक भक्तासाठी अन्नात तिळा इतकी पण खरखर करीत नाही. किती सोयरा सांगू. द्वादशीला जेवायला बसले. शेवटचा पुरावा. द्वादशीला जेवायला बसले. जेवायला बसल्याच्या नंतर सगळ्यांची जेवण झालते. काही कसं असतं माहितीये का, काही लोकांना मुख्य व्यक्ती गेल्याशिवाय घरी जाता येत नाही. आता सगळीच माणसं रेणापूर मधली माझ्यावर प्रेम करतात. बिना प्रेमाच्या बसल्यात काय मावले. पण सगळ्यांची नाव पाठ नसते. नाव तुमच्या 4-5 जणांचीच पाठ आहेत. एखाद्या वेळेस याचा असा बडीवार होता असेल की तुमच्या महाराजाचं कीर्तन असं म्हणू शकते बरं तुम्हाला लोक अन्न म्हणू शकते. पण आता बाकीचे सगळे, आता तुम्ही 5 जणच पुढे बसल्यावर कीर्तन रंगत का किंवा मला करता येतं का? नाही ना. सगळीच माणसं, पण नाव भाऊ काका सगळ्याची पाठ नसते. ठीक आहे, सगळीच माणसं प्रेम करतात माझ्यावर. बरं ठीक आहे, एखाद्या वेळेस मी जायचं राहिलो तर तुम्ही वाट लावल्याशिवाय मला घरी जात नाहीत. काही ठराविक लोक असतात. तसं देव गेल्याशिवाय बाकीच्या देवाला जाता येत होतं का? आणि ते जेवायचा राहिला होता. देव कोण माहिती आहे? पंढरपुरातला मालक. दिनाचा सोयरा सांगतोय. दिनाचा शेवटचा पुरावा. मग सगळेच जेवल्याच्या नंतर अगोदर सगळ्याला जीव घातलं. जेवायचे राहिले यजमान चोखोबार आहे, त्यांच्या मंडळी आणि मुलगा कर्ममेळा. आणि देव जेवायचे राहिले. रुक्मिणी आईसाहेब टाकलं पात्र. तर चोखोबारायचं मानस असं होतं, देव जेवल्यावर आपण उरलेलं खावा असं. पण देवाचं मानस होतं यायला जवळ घेऊन जेवायला बसावा. यायला जवळ घेऊन जेवायला बसावा. बघ, देवाचं पात्र टाकलं, रुक्मिणी आईसाहेबाचं पात्र टाकलं, चोखोबारायचं पात्र कुठं टाकलं एका कीर्तनात मी सांगितलंय. सोयराबाईचं पात्र कुठं टाकलंय सगळे तुम्हाला माहिती आहे. 4 पात्र टाकले. माणसं जेवायला किती होते? 5 जेवायला होते. पण माझं असं एक मत आहे, बाई लेकराला मांडीवर घेऊन जीवती, पण लेकरू केवढं पाहिजे माझ्या माईनं? लेकरू केवढं असल्यावर मांडीवर घेताना? पहिलीच्या पोराला मांडीवर घेऊन जेवता का? गुच्चा हाणतान मेल्या काय, मुळा आला माय मह्या काय, महा जीव घेतो का काय, मला घाली तू का काय, मसनात बद घ्या. ती मनातून म्हणत नाही, पण अशा शिव्या देतीन माय. मरण तिकडं, तिला काय वाटत नाही अण्णा मारावा, पण असं म्हणती काय सांड्या काय परदिश्या. या जुन्या शिव्या सांगायला, जुन्या शिव्या जुन्या.
काय उतू आला मा काय तू मा काना जंगलात तू काय गुत काय कर्ज आहे मा महा काय 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 असं लय म्हणतात त्या सगळेच म्हणले लय मोठ्या शिवाय दिल्या हे म्हणते माय मागच्या जन्मात बाई होता काय याला इतकं कसं पाठ आहे अशा म्हणतात काय माय मागच्या जन्माचा काय दुश्मन होता माय काय हाड भाड घ्यायला बाई असं म्हणतात ना बाय असं म्हणतात लेकरू जर लहान असेल तर झोपी घातल्यावर जेवायला बसती आणि लयच सुरेश रडत असेल तर लेकरू मांडीवर घेऊन जेवती पण लेकरू केवढं लागल लहान लहान चला पात्र देवाला टाकलंय पात्र वाढे पात्र रुक्मिणी आई साहेबाला वाढे अन्न वाढे पात्र चोखोबारायला वाढलंय अन्न वाढे पात्र सोयराबाईला वाढे अन्न वाढे पण मुलाला पात्र नाही चोखोबारायचं अंतःकरण तुटलं भाऊ काका आपल्या मुलाला पात्र नाही आणि सोयराबाईचं तर अंतःकरण तुटलं नाही काळीजच रडलं माझ्या पोराला वाढलं नाही पण एक सांगा बरं मग मांडीव काऊन नाही घेतलं असू द्या मोठं काऊन नाही मांडीवर घेतलं का नाही चोखोबारायनं मांडीवर घेतलं सोयरा तोच आहे कर्म मेळा मांडीवरी आवाज दिला कर्म मेळा जी माय बाप जी शब्द जी जी ज्वाहार माय बाप ज्वाहार ज्वाहार माय बाप ज्वाहार बाप हा शब्द लय प्रसिद्ध केला चोखोबारायने बाप रुक्मादेवी वरदान आळंदीतले मालक म्हणते पण चोखोबारायचा बाप म्हणण्याची पद्धत वेगळीच होती जयासाठी तप धावा तो हा उघडाची पाहावा जयासाठी यज्ञ तप तो हा मदनाचा बाप तो हा मदनाचा बाप हो बाप शब्द फार प्रसिद्ध त्यावेळेला केला कर्म मेळा जी माय बाप जी 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 हे माय इकडं आणि मांडीवर घेतलं हो इतका सोयरा माय बाप तरी करू शकताल का मोठ्या लेकराला तो जगाचा बाप करतोय नामदेवरायच्या लग्नामध्ये बादशाने विचारलं हे कोण आहे बोले दुले के दुला म्हणजे नवरदेव ना हे कोण आहे बरं दुले के कोण आहे आता दामू शेट्टीला वाटलं देव मनात माणसाच्या रूपात आलाय देव मनात माणसाच्या रूपात आलाय आणि पाहुणा मनात दामू शेट्टी म्हणले आपण शिंपी येत याला देवा नाही रूप देवा नाही रंग त्याला दिशा नाहीत रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया मै गुलाम तेरा हो त्याला रंग नाही रूप नाही काय नाही दिशा नाही काय त्याला तो देव त्याला जातीचा काय संबंध देवाला मग दामू शेट्टीने विचार केला कोण म्हणून सांगावा देव म्हणून सांगावं तर बादशाह म्हणतो काय देव म्हणून हे तर माणसाच्या रूपात आले मग दामू शेट्टीला दोनदा विचारले होते नाही केल्यासारखं केलं पितळे गुरुजी मग तिसऱ्यांदा मोठी माणसं समजून घेत असतात समजून घेतात आम्ही एकदा जेवायला गेलो त्या एका माणसाकडे ना आमच्या संगी एक महाराज होते आता पुढचा माणूस एवढा श्रीमंत इतका श्रीमंत त्याने एकदा विचारलं तुम्हाला पोरं बाळ किती ते काय बाहेरा माणूस नव्हता पण गपचिक बसला ते दुसऱ्यांदा विचारलं तुम्हाला पोरं बाळ किती आहेत तरी ते माणूस गपचिप पण रावच न सांगच्याला आमच्या ते म्हणला तुम्हाला पोरं किती आहेत म्हणले काहीच नाही बाप्पा काय गरज होती काय इचकायची गावरान तूप वाढव होतं नाही हाय का नाही मला असं वाटतंय पात्र सांडून भोईला खालं नाही येड्यावानी काही काही गोष्टी पुढच्या माणसाला चार चार बाऱ्या विचारल्यावर जर तो बोलत नसल तर असं समजायचं कुठेतरी गुडलपलंय शांत बसावून मरतच नाहीत माणसं मुकाट्या लय इचकायचं नात काय काय काही काहीचे थुत्र गुरुजी मसन वाट्यात पण गपचिप नाही हो गपचिप नाही फक्तान पण इकून लाकूड लाव तिथं लकार हे टायर इकून लाव घंट्या अर्ध्या घंट्यानं मागं पुढं जळण इतकं काय ताण आहे ते उशिरा जळलं तर तुझ्या बोकांडी थोडंच उड्या आणायले पण इतके सरण शहाणे काही काही परदेशी हे तिथं पण काढ काढते तुला अरे तू काय ढोण्या लावायला तिथं सुंबळ्या जरा हिशोबात बोल ना ज्याच्यासाठी अख्खा परिवार रडायला त्याला टायर टाकून फुकायला तू उन्हाळा दिवस आहे ना हा
कशाला घासलेट टाकायला, काय काय कुठं काय नाना प्रकारचं तुंतुन वाजितील, काही विषय नाही. एखादं जर सावडायचं काम असेल अंत्यविधीचा, एखादा म्हणा आलो बर का मी पाथरी पोच, नाही 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 उचला, अरे झड आहे तू कुठं रानात जाणार आहे, ट्रॅक्टर जाईन उसात, तू गपचिक मर ना, जरासा थांब ना, जरासा लईच किनार काय काय माणसं अतिताईपणा काय कायचा असो. बादशाह हुशार माणूस होता. त्याने विचार केला, युहायला दोनदा विचारलंय, म्हणजे प्रधानाचे युहाई होते, राजाईचे वडील म्हणजे बादशाहचे सरदार होते, आणि त्यांच्या युहायला दामू शेट्टीला विचारलं नामदेवरायाच्या वडिलाला सोबतचे कोण आहे, तर दोनदा बोलल्यावर हे बोलले नाहीत, आपण राजा माणसं आहेत अपमान करून घ्यायचा नाही. मग राजाने निघता निघताच विचारलं, खांद्यावर घोंगडी होती आणि घोंगडीच्या हिऱ्यानं राजाचा दरबार झाकला होता, म्हणजे इतका तेजस्वी प्रकाश पडला होता. बिदरचा बादशाह 4 वेळेला चकित झालता. एकदा दामू शेट्टीची हुंडी पोचली का, त्यावेळेला भगवान परमात्मा एका रिकामी जागेच्या रूपात होते. झाला रिकामी जागा पंढरीनाथ, तो शब्द जरा म्हणायला आता थोडेसे लोकांना, काही लोकांना राग येतो, आपण नाही म्हणायचा, गाथ्यात असला तरी आपण म्हणायचा नाही. झाला रिकामी जागा पंढरीनाथ, शहाबोट घाली तोंडात, खळखळावोतिल्या मोहरा, नीट मोजोनी पावती करा. शहाबोट घाली तोंडात, झाला रिकामी जागा पंढरीनाथ. काय ताकद होती महाराज, देव त्या रूपात आलता, त्या रूपात या रूपात. पण ते रूप पाहिल्याच्या नंतर शहाबोट घाली तोंडात, काय रूप असेल ते. एक मला वाटतं एका गायकाने एक भावगीत गायलं, रूप दाखवी निज रूप दाखवावे, हरिदर्शनास यावे, निज रूप दाखवावे, हरिदर्शनास. भावगीते पंढरपुराचं महत्व. आम्ही काल कुठे गेलतो, कनूर वाई तालुका सातारा जिल्ह्यात कीर्तनाला होतो रातच्या. तर एक प्रल्हाद शिंदेचं भावगीत ऐकलं. मला ते पोरं होते 2 गव्हांचे सोबत, बापू नव्हते म्हणून सोबत त्यांना नेलतो, त्याला मी गाणं भावगीत ऐकलं. नको 4 धाम तुझ माझा राम रे, तुझ घनश्याम रे, तुझ माझा राम रे, तुझ घनश्याम रे. गान सम्राट प्रल्हाद शिंदेनं सांगितलं, देवा काय माझी लायकी रे 4 धामाला, कशाला पाठी तू, सगळं तूच आहेस माझा. म्हणजे त्या काळातले गाणे म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा पुराण कळत होतं, पंढरपूर कळत होतं, पंढरपूर कळत होतं. काय काय नाविन्य त्या पंढर. जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर, अरे त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. इतकी ताकद. मग त्या घोंगडीला लावलेल्या हिऱ्यानं दरबार चमकला होता. आणि चलता चलता विचारलं, आप तुले की कोण आहे, आपण नवरदेवाचे कोण आहे. मी मामा आहे, मी मामा आहे. दामू शेट्टीच्या एका पाहुण्यानं, आपलं राजाईच्या एका पाहुण्यानं, म्हणजे बादशाची सरदार होते तिचे वडील, माझ्या नाव लक्षात नाही राजाईच्या वडिलाचं, आपण शोधू बापू. चांगल्या बाईच्या वडिलाचं नाव आहे ना. राजाई म्हणजे साधी होती का, नामदेवरायाचा संसार गोड केलाय त्या बाईनं. त्या बाईमुळं नामदेवरायाला जनाबाई सांभाळता आली. जनाबाई, मामा बायको उचकानाची असल्यावर महाराजच्या आपल्याला घरी नेता येत नाही, पाहुण्याला तर नेता येत नाही बायको उचकानाची असल्यावर. हा मोठं मोठं अवघड असतं. काय त्याचं मुंडकं घालू का चुलीत म्हणे पळाट्या उडाल्यात. ते पाहुणा बाहेर तर जातो चपला तिथं ठुतून घरी जातो. हो बायको लागत ती चांगली, घरातल्या बाया चांगल्या असल्या
की कोणाला घरी नेता येते. उचकाने असल्यावर का बापा गहू तर किडे खात नाही. बोक्याची बोक्य गहू असते पण त्या गव्हाला किडे लागत नसते. तितकं सोपं नसतं. घरी 2 पाप तांब्याभर पाणी देण्यासाठी बायको सात्विक लागते. काय सात्विक असतील राजाई. 13 लोकांचे सांभाळ केला हो. 13 लोक 14 लोक होते राजाई सगट. पुण्यवान लोक होते. पुण्यवान लोक. किती नाविन्य होतं त्याच्यातलं. म्हणून हे 13ची 13 आपल्या पायापाशी विलीन केले. एकच घेतली नाही. मोठे सुनेचं नाव काय होतं? लाडाई. हो ह्या कल्याणला गेलत्या. नाही हो कल्याणला गेल्या आणि तिथं बाळांपण झालतं आणि तिथं जन्म द्याला मुकुंदाला. नामदेवरायाचा नातू मोठा त्याचं नाव होतं मुकुंद आणि त्या कुळाचा पुढे वंशज. आता आहेत ना मोठी लोक नामदास महाराज वगैरे त्या वंशातले लोक आहेत. मुकुंदाचा वंश आहे. चांगल्या लोकांची वंशावळ वाची जा. काय भांगारायचं इचकिता. हा चांगलं बघत जा. आपलं देव चांगलं करीन. बादशाने विचारलं आप कोण आहे? मी नवरदेवाचा मामा आहे म्हणले. मामा. तर राजाईच्या पाहुण्याने दामू शेट्टीची परिस्थिती पाहिली होती. झोपड फाटकं होतं. विक्रांत पाटील. खरं चंद्रमोळी जाण तशी आळी नामयाची. घरातून चंद्र दिसायचा गुरुजी. इतकी साधी परिस्थिती. आणि जिच्या बापाला सोन्याचा पलंग होता अशा घरी पोरगी देत असते का? पण बादशानं सगळं मोडीस काढलं. नवरदेवाच्या मामाच्या घोंगडीच्या हिऱ्यानं माझा दरबार फिका पडला. म्हणजे दरबारातलं सगळं वैभव फिकं पडलं. आणि इतका दरबार चमकला त्या हिऱ्याच्या ताकदीनं. मामा जरी इतका मोठा आहे तर त्याचा भाषा किती अधिकारी असेल. देऊन टाका पोरगी. सोयरा कोण झालतं? दिनाचा सोयरा. बरीच दृष्टीनं जर बघितलं तर असं सोयरा शब्द दुसरीकडे सुद्धा लावला. मोठी लोक विद्वान माणसं वेगळ्या तत्वात. मी साध्या भाषेत तुम्हाला सांगितलं. इतका मोठा कृपाळू आहे म्हणून त्या देवाकडे जायचं. पंढरी शिजारे आल्यानो संसारा विठोबा